तरी 80 वर्ष आम्ही चालवतो. आमची तिसरी पिढी आहे. अच्छा. मी या भोजनालयाचा कारभार करून 25 वर्ष बघतो. येतो. आवर्जून इकडेच येतो. ओके. कारण मला मराठमोळा अशी पद्धतीचं जेवण, कारण की आपल्या इथं पुरं म्हणजे महाराष्ट्रीयन फूड भेटतात. महाराष्ट्र 30 वर्ष झाली. अरे बापरे. मला याची चव कशी वाटते पहिले मला सांगा. अच्छा, तुम्ही 30 वर्षापासून येत आहे म्हणजे एकदम घरगुती टाईपच म्हणजे चव आहे. आणि चला मंडळी, आपण अशा एक आज हॉटेलला भेट देणार आहोत. तिथे महाराष्ट्रीयन प्युअर महाराष्ट्र ऑथेंटिक फूड भेटतात. तिथे आपण आज भेट द्यायला आलो आहोत. मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रीयन असाल तर आपल्याला माहिती आहे तर आपले फूड काय काय आहेत. ते सर्व म्हणजे भाज्यांपासून सर्व काही जो स्नॅक्स आहे ते सर्व काही महाराष्ट्रीयन फूड आहे तिथे. तर आपण आता लोकेटेड दादरला आहे. मित्रांनो, दादरला तुम्ही आलात तर नक्षत्र मॉल तुमच्या समोरच असेल. आणि नक्षत्र मॉल आणि सुविधाची गल्ली आहे. तुम्हाला माहिती आहे स्टार्टिंगला सुविधा पण आहे. ॲड्रेस प्रॉपर तर तुम्हाला मी देणार. शक्ती स्टोरच्या बाजूची गल्ली म्हणजे नक्षत्र मॉल आणि शक्ती स्टोर समोरच आहे. त्या बाजूची गल्ली आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे मित्रांनो. आणि त्यांच्या हॉटेलचं नाव आहे न्यू श्रीकृष्ण भोजनालय. हे त्यांच्या हॉटेलचं नाव आहे. तर मित्रांनो, इथे प्युअर व्हेज भेटतं तुम्हाला. आणि चला तर जाऊया, आपण बघूया, ट्राय करूया काय काय आहे आणि कसं कसं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप रिजनेबल प्राईस आहे मित्रांनो, भरपूर स्वस्त आहे. तुम्ही जर आता गणपती पण येतात आहेत, शॉपिंगसाठी आला असेल, आजूबाजूला खाण्यापेक्षा मित्रांनो एकदम स्वस्त रिजनेबल प्राईसमध्ये खा, ते पण आपले प्युअर महाराष्ट्र फूड. तर माझं नाव अक्षय शेडगे, मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्व तुमचं मनापासून स्वागत करतो. तर या आपण जाऊया आता आणि सर्व काही आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर चला, आपण आता फर्स्ट फ्लोअरला पोहोचलेलो. तर या आतमध्ये मला असं काय दिसेल, पहिलाच किचन आहे आणि आतमध्ये येऊन अशी काय एंट्रन्स आहे. या तर या आतमध्ये या. तर मित्रांनो, हे न्यू श्रीकृष्ण भोजनालयाचे ओनर आहेत. तर त्यांच्या भेट घेऊया. तर नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव राहुल पाटगावकर. अच्छा. आणि आपण हे भोजनालय कधीपासून आपण स्टार्ट केलंय, सुरुवात कधीपासून? भोजनालयाची स्थापना अराउंड 1940 साली झाली. 1940 साली झाली. अरे वा. तरी 80 वर्ष आम्ही चालवतो. आमची तिसरी पिढी आहे. अच्छा. मी या भोजनालयाचा कारभार करून 25 वर्ष बघतो. 25 वर्ष तुम्ही आता बघताय. इकडे ही बेनबेरी आहे. हो. हा राईस आहे का? झुणका असतो. झुणका अलग टाईपचा म्हणजे झुणका. सुका असतो. सुका झुणका. आज भेंडीची भाजी आहे. आज भेंडीची भाजी आहे. अरे वा. उसळ कुठली आहे? मटकीची उसळ. ही मटकीची उसळ आहे मित्रांनो. आणि आमटी आहे. आणि ही आमटी आहे का? आज स्वीट मध्ये पायनॅपल शिरा आहे. स्वीट मध्ये पायनॅपल शिरा येतो का? तर मित्रांनो, स्वीट मध्ये पायनॅपल शिरा आहे. आणि पंजाबी थाळीला आज पनीर मसाला आहे. पनीर मसाला. पंजाबी भाजीला पनीर मसाला आहे. आणि मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेज आहे का? अरे वा. तर मित्रांनो, बघू शकता आज यांच्याकडे एवढे उपहार आहेत आज. आणि आम्ही चपात्या बनवतो, भाकऱ्या बनवतो. इथं चपाती भाकरी भेटू शकते तुम्हाला, बघू शकता. महाराष्ट्र फूड पण भेटतं आणि पंजाबी. महाराष्ट्रीयन थाळी पण असते, पंजाबी थाळी पण असते. शिवाय महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी अळूवडी, कोथिंबीर वडी. अच्छा. भज्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. बरोबर. भाकरी मिळते, झुणका भाकरी असते, पुरी भाजी मिळते. आणि आता गणेशोत्सव आहे तर आम्ही उकडीचा मोदक सुद्धा. तर मित्रांनो, पार्सल आहेत ते पण स्विगी झोमॅटोवरच आहेत. मागाशी आपण त्याला ते काका बोलले होते की स्विगी आणि झोमॅटोवरती आपण आपले ऑर्डर घेतले जातात. तर हेच आहे ते स्विगी आणि झोमॅटोवरती. बघू शकता एक टायमाला किती जण ऑर्डर येतात. त्याच्यामध्ये 2 भाजी, 1 डाळ आणि राईस एवढं सर्व येतं. तर मित्रांनो, बघू शकता इथे पुरे घरगुती मसाले वापरले जातात. जो आपल्या घरी वापरतात ते तिथे वापरतात. तर मित्रांनो, यांची टेस्ट खूप अलगच आहे. ओके. कधीपासून आपण इथे येत आहे? मी गेली काही वर्ष इथेच येतो. आवर्जून इकडेच येतो. ओके. कारण मला मराठमोळा अशी पद्धतीचं जेवण, कारण की आपल्या इथं पुरं म्हणजे महाराष्ट्रीयन फूड भेटतात. महाराष्ट्र. हो हो. कारण इथं तर साऊथ इंडियन किंवा त्यापेक्षा हे बरं वाटतं. बरोबर. आणि थोडं कोकण वासी असल्यासारखं वाटतं. त्या टाईपचं जेवण आहे. हो हो. बरोबर. विशेषतः झुणका भाकर हा इथला पदार्थ मला फार आवडतो. बरोबर. त्याबरोबरच वरण भात
शिरा, बरोबर. चपाती, भाकरी गरमागरम, बरोबर. तसं आपल्या आवडीचं आहे. आणि तुम्ही म्हणजे कुठून आलात आता खायला तरी? मी राहायला माहीमला आहे. माहीमला. माहीम. माहीमवरनं तुम्ही इथे आलात? हो. अच्छा. तर मित्रांनो हे बटाटा वडा आहे बघा, अशा प्रकारे बनवतात. म्हणजे जब ऑर्डर आती है तभी बनाते हो? अच्छा, ऑर्डर आती है अच्छा, पहले के बना के नहीं रखते आप पहले से? जब मतलब ऑर्डर, तर मित्रांनो बघू शकता ऑर्डर येते तेव्हा जे बनवतात आणि आता तेच काम चालू आहे. आणि बटर आहे का? बटर कशाला रे? चपाती में डालने के लिए. अच्छा, मुझे लगा इसमें नहीं है ना. और ये मिनी बटाटा वडा है क्या? मतलब पूरा अपना जो आता है पूरा आता है वही है ना, मिनी नाही आहे. तर मित्रांनो हे बघू शकता बटाटा वडा आहे, चांगल्या प्रकारे बनवलं जातं आणि फ्रेश आहे सर्व. कारण की आता तुम्ही बघितलं असाल, कारण की जेव्हा ऑर्डर येते तेव्हाच बनवायला घेतात, बनवून ठेवलेले नसतात. तर मित्रांनो न्यू कृष्णा भोजनालय हे दादरपासून म्हणजे तरी पण 2 मिनिटांच्या अंतरावरती वॉकेबल डिस्टन्स आहे. तुम्हाला मागाशी पण सांगितलं मी असेल, नक्षत्र मॉलच्या अगदी समोरच आहे. तर मित्रांनो तिथं महाराष्ट्रीयन फूडचे असे काय काय मेनू आहेत ना, ते तुम्हाला मी वेळेला दाखवतो. कारण की इथं ना भाजीमध्ये भरपूर व्हरायटीज आहे, ते तुमच्यावरती आहे. आणि कसं असतं मित्रांनो, इथं ना 10 ते 3 वाजेपर्यंत अलग भाजी असतात सर्व, आणि नंतरला 7 ते 12 की 11 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. तेव्हा अलग यांचा मेनू चेंज होतो परत, म्हणजे भाज्या इथे चेंज होतात. म्हणजे 2 टाईम भाज्या म्हणतात इथे यांच्या ह्याच्यामध्ये. तर इथे कोथिंबीर वडी, बटाटे वडे, अजून भरपूर काय महाराष्ट्रीयन लंच जर तुम्हाला करायचं असेल तर ते पण तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने देतात इथे लंच करण्यासाठी. तर चला मित्रांनो, आपण कोथिंबीर वडी मागवलेली आहे, बघू शकता. कोथिंबीर वडीची 4 पीस आहेत आपल्याला दिलेले. तर चला, आणि ह्याच्यासोबत दिलेले आहे मित्रांनो आपल्याला लसूणाची चटणी दिलेली आहे, लसूण चटणी आहे ही. तर ती पण टेस्ट आपण सांगूया तुम्हाला कशी आहे. पहिली आपण हे ट्राय करूया आणि कशी आहे ते तुम्हाला सांगतो. तर पहिला बोला गेलात ना मित्रांनो, ह्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि क्वांटिटी पण बघू शकता. आणि या अशी आहे आपली कोथिंबीर वडी. तर या बघूया, टेस्ट करूया आता पहिल्यांदा. त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये कोथिंबीरचे बघू शकता बारीक बारीक असे पीस दिलेले आहेत, आणि जो आपला दर टायमाला असतो तेच आहेत. आणि याच्यामध्ये धनियाचा जास्त वापर केलेला आहे. तर चला बघूया, पहिल्या टेस्ट करूया आपण. आणि ही त्यांची लसूण चटणी आहे मित्रांनो. ते टेस्टमध्ये बेस्ट आहे मित्रांनो, कारण की मी भरपूर ठिकाणी खाल्ली असते म्हणजे. तर वेगवेगळी टेस्ट असते प्रत्येकाची इथं, पण ही आहे ना प्रॉपर अशी म्हणजे घरगुती टेस्ट येते आय थिंक, असं मला वाटतं आहे. कारण की खरंच खूप छान आहे, आणि याचा सॉफ्टनेस आहे ना आतमधून, तो मला एकदम म्हणजे अलगच बनवते खाताना टेस्ट. तर चला अजून एकदा ट्राय करतो, कारण की मला आता खूप आवडली. खरंच छान आहे, तुम्ही पण या एकदा ट्राय करा, मला असं वाटतं. कारण की जास्त रिजनेबल प्राईस आहे, जास्त महंगा तुम्हाला काही इथं भेटणार नाही आहे. आणि आता आपल्याकडे एक डिश कशी आहे, म्हणजे आता राईस प्लेट महाराष्ट्रीयन थाळी बघायची झाली तर 170 रुपये, 170. आणि पंजाबी थाळी 200 रुपये, 200 मिनी महाराष्ट्रीयन थाळी 110 रुपये, बरोबर. आणि मिनी पंजाबी थाळी 140 रुपये. अच्छा, मग त्यांच्यामध्ये पण फरक येतो. म्हणजे काय, मिनी थाळीमध्ये एक भाजी असते, 2 चपात्या असतात, अच्छा, आमटी भात असतो, बरोबर. म्हणजे एक माणूस प्रॉपर खाऊ शकतो असं. हो, आणि डिलक्स थाळीमध्ये 2 भाज्या असतात, 3 चपात्या. डिलक्स थाळीमध्ये असते का? अच्छा असते. तर मित्रांनो सेकंड आहे आपला आलूवडी. तर आलूवडी यांची खूप मोठी आहे, बघू शकता. मी भरपूर ठिकाणी आलूवडी खाल्ली, पण एवढी साईज कुठेच नाही बघितली, कुठेच नाही म्हणजे कुठेच नाही अशी एवढी साईज बघितली. आणि चला बघूया. आणि ह्यांचा कलर थोडा बघू शकता डार्केस्ट आहे एकदम. आपण अलग ठिकाणी जातो जे ब्राउनिस्ट असते, पण हे थोडा ब्लॅकिस्ट आहे थोडा, बघू शकता. तर बघूया, तर चव पण बघूया ह्याची. आणि ह्याच्यासोबत सेम ती चटणी दिलेली आहे लसणाची. तर लसूण चटणी आपण बघूया, ट्राय करूया. कारण की मला महाराष्ट्रीयन फूड बोलत ना, तर मला खूप आवडतं म्हणजे खायला. असं काय असेल तर कोथिंबीर वडी बोललात, आता आपण खातो आलूवडी खातो आहे, अशा प्रकारचे फूड जातात ना ते महाराष्ट्रीयन लोकांचे, ते खूप अलगच असतात खायला. आणि त्याची खायची मजा जी असते ना ती पण खूप अलग असते. तर चला आपण पहिले ट्राय करूया, आपली आलूवडी आपण ट्राय करूया. तर
आता तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये जे आलूची पानं असतात ना मित्रांनो त्याची बनवलेली असते आणि ते पण तुम्हाला दिसत आहे आणि थोडी वरतून क्रंची आहे, ही साईड क्रंची वाटते आणि मध्ये आहे ना ते बघा सॉफ्ट आहे. तर चला पहिले टेस्ट करूया. पहिले अशी मी ट्राय करतो एकदा. खरंच खूप छान आहे. आणि आपण मला आता जरा आमची लसणाची चटणी आहे ते सर्वांमध्ये सर्व करतो तुम्हाला. तर आता ह्याच्यावर ट्राय करूया. खूप छान आहे. म्हणजे त्यात ना जे महाराष्ट्रीयन फूड आहेत ना मित्रांनो ते अलगच जो टेस्ट आहे म्हणजे रिअल जी टेस्ट पाहिजे ना तीच आहे. आणि मला आलूवडी स्पेशली भरपूर आवडली, म्हणजे 10 of 10 देईन मी. खूप छान आहे. कधीपासून आपण म्हणजे या भोजनालयाला येत आहे? या भोजनालयात कमीत कमी मला 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली? अरे बापरे. ते जुने आहेत. हो हो, ते आम्ही ओळख झाली आमची. म्हणजे तुम्ही 30 वर्षापासून इथे येत आहे. आणि अच्छा, आणि तुम्ही इथं आला तर म्हणजे आता काय तुम्ही थाली कोणती घेतले होते तरी पण? राईस प्लेट घेतले होते. आणि दर टायमाला आला तर अलग अलग घेता की तुमचा एकच मेनू असतो? अच्छा. आणि प्राईसबद्दल काय तुम्ही बोला? प्राईस म्हणजे स्टार्टिंगपासून कमी होती. अच्छा. सध्या युनायटेड वेस्टर्न हो हो बाजूला. बरोबर. इथे आम्ही स्टाफ हो. तर मित्रांनो आता आपण ट्राय करणार आहोत. बघू शकता हे बटाट्याची भजी आहेत. आपण बटाटे भजी ट्राय करणार आहात. यांच्याकडे कसं आहे माहिती आहे, आठवड्याचे 7 दिवस असतात ना, अलग अलग म्हणजे भजी यांच्याकडे असतात अलग अलग. एक दिवस कांदा भजी येतील, एक दिवस मेथी भजी येतील, एक दिवस पालक भजी येतील. म्हणजे 7 दिवस आहेत ना आठवड्याचे, असे अलग अलग आहेत. आज सोमवार आहे मित्रांनो, तर आज आहेत बटाट्याची भजी. तर आपण बटाट्याची भजी ट्राय करूया. म्हणजे तुम्ही जसं तुम्ही सोमवार आलात तर तुम्हाला हे भेटणार आहेत, बाकी दिवशी आलात ना तर तुम्हाला अलग प्रकारचे भजी भेटणार आहेत. एवढंच फरक आहे. पण रोज तुम्हाला हे बटाट्याची भजी दिले जाणार नाहीत. तर चला आपण ट्राय करूया. आपला दिवस आहे बटाट्याचा भजी खायचा, तर आपण बटाटा भजी ट्राय करूया. तर पहिले तुम्हाला मी ह्याची क्वालिटी दाखवतो. तर ही आहे मित्रांनो क्वालिटी याची. हे बघा, म्हणजे बटाटा खूप जाडा आहे आतमध्ये. कारण की आपण भरपूर ठिकाणी जातो आणि बटाटा बघतो ना मित्रांनो, तर एकदम पातळ स्लाईस दिलेले असतात एकदम. पण हे आहे ना, हे तर बघू शकतो तुम्हाला मी जवळून दाखवतो थोडासा. बटाट्याची तुम्हीच क्वालिटी बघा, खूप जाड आहे मित्रांनो. आणि चला आपण पहिले ट्राय करूया. कारण की ह्याच्यामध्ये आहे ना वरतून बघा ह्यांनी जिरा वगैरे असं टाकलेला आहे. जिरा तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये. तर बघूया. खूप छान आहे. कारण की महाराष्ट्रीयन फूड म्हणजे खूप फेमस असलेला बटाटा भजी तुम्हाला माहिती असेल, आपल्या घरी बनतात. पण चव आहे ना मित्रांनो, खरंच बोलतो की एक नंबर चव आहे. सर्व महाराष्ट्रीयन फूड आम्ही ट्राय करणार. तर मित्रांनो महाराष्ट्रीयन फूड बोललात आणि झुणका भाकर येईल असं होणारच नाही. कारण की झुणका भाकर मला सर्वात फेमस आहे, तो पण महाराष्ट्र फूडमध्ये. म्हणजे आपल्या घरी पण बनतो तेव्हा पण मी आवडून खातो. आणि आता इथं पण भेटतो आहे हॉटेलमध्ये. तर आपण हॉटेलची चव बघूया कशी आहे. कारण की झुणका भाकर हा कुठे पण नाही भेटत. आणि याचा झुणका भाकर आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला पहिला एक गोष्ट दाखवतो मी. यांचा झुणका कसा आहे, युनिक प्रकारे हा झुणका बनवलेला आहे. झुणकाच आहे हे बघा. आणि त्यांनी आपल्याला ज्वारीची भाकरी दिली आहे, ज्वारी बाजरी मिक्स आहे ह्याच्यामध्ये. तर आपण पहिले ट्राय करूया की याची चव कशी आहे. आणि मित्रांनो पहिली गोष्ट ना, ट्राय करायच्या आधी ना तुम्हाला हे सांगतो की ही आपल्या मागाशी लसूणची चटणी आहे. आणि हा जो मिरचीचा ठेचा त्याने दिलेला आहे तो आपला बघूया कसा आहे. गावठी पद्धतीने आहेत का कसं आहे ते आपण चौकमध्ये विचारूया. कारण की खूप लोकांना गावठी प्रकारे आवडतो. तर आपण पहिला बिना ठेच्याचा ट्राय करूया. तर हे आपल्या झुणका आणि भाकर ज्वारी बाजरी मिक्स आहे. तर चला. अगदी घरगुती पद्धतीने बनवला जाणारा म्हणजे हा झुणका आणि भाकर आहे यांची. आणि भाकरीची सॉफ्टनेस आहे ना ती खूप मस्त आहे, बघू शकता. आणि गरम गरम भाकरी आहे, असं नाही की थंड भाकरीमध्ये येतात. आणि यांची पद्धत आहे काय, जेव्हा तुम्हाला भजी खायचं आहे तर ते
बनवणार पहिला, त्याच्यानंतर तुम्हाला ते भजी खायला देणार. असं नाही की ते बनवून ठेवलेलं असतं काय. भले तुम्हाला 5 मिनिट टाईम होईल पण तुम्हाला फ्रेश खायला इथं भेटेल. आणि आता आपण आहे ना झुणका तर मला खूप आवडला, कारण की मी झुणका घरी पण असलो ना तरी चांगल्या प्रकारे खातो, कारण की मला झुणका खूप आवडतो. आणि विथ भाकरी असेल बघा, आता भाकरी आहे, ज्वारी बाजरीची भाकरी आहे मित्रांनो, तर ह्याची मजा अजून खूप झाली आहे. आणि आपण ठेचा ट्राय करूया यांचा हे घेऊन, कारण मला माहिती आहे की महाराष्ट्रीयन लोक असतात ना त्यांना ठेचा मिरचीचा बोललात की खूप मजा येते त्यांना खायला. तर थोडासा घेतो पहिला, बघूया तिखट असला तर थोडासा घेतल्यावरती बघू शकता. आता जी कॉम्बो चव बघूया आपण कशी आहे. वा खरंच मित्रांनो, जो ठेच्याची चव आहे ना, ठेचा खाण्याची मजा काय माहिती आहे, तो मिरचीचा फ्लेवर येतो ना, तो ठेचा एक नंबर आहे. पण मित्रांनो सेम जातात, खूप मजा आली याच्यामुळे खाऊन. आता तुम्हाला बघितलं असाल की आपण काय काय खाल्लं, किती टेस्ट केली, भरपूर काय खाल्लं आता आपण. आणि मित्रांनो सर्व होऊन उकडीचे मोदक नाही भेटणार असे होणारच नाही मित्रांनो, कारण की उकडीचे मोदक हा इंडियन म्हणजे महाराष्ट्रीयन थालीमधला बेस्ट म्हणजे सर्वात जो आपला सण असेल. म्हणजे आपले सण भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे. तर गणपती पण येतात आहेत, तर ह्यांचे सणाला उकडीचे मोदक भेटतात तिथं. तर आज कसं आहे श्रावण सोमवार पण आहे, तर त्यांनी केला आहे. आणि पहिली गोष्ट ह्याची जी क्वालिटी आहे ना मित्रांनो, तुम्ही बघू शकता त्यांनी बनवताना पण अलग वगैरे बनवलं, खालती व्हाईट आहे आणि वरती थोडे ब्राउनिश त्यांनी सेप दिला आहे. तर आपण पहिले टेस्ट बघूया. आणि मित्रांनो ह्याच्यावरती आहे ना तूप टाकलेलं आहे, बघू शकता. हे बघा हे तूप आहे. तर आपण पहिली टेस्ट बघूया, कारण की पहिली तुम्हाला दाखवतो पहिला हा उकडीचा मोदक कसा आहे. तर बघू शकता मित्रांनो, वा वा वा. हे बघ चुरण ना, आतमध्ये चुरण टाकलेलं आहे ना मित्रांनो, आम्ही चुरण बोलतो, तुम्ही काय बोलता मला माहिती नाही, पण चुरण टाकलेलं ना तो खूप भरून भरून टाकलेला आहे मित्रांनो, बघू शकता. आणि आता दाबून टाकलेला आहे. वा 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 वा. हे बघा. तर चला आपण ट्राय करूया. आता माझ्या तोंडाला पण पाणी सुटलं आहे, कारण की उकडी बिकडीचे मोदक बोललात तर कोणाला तोंडाला पाणी सुटेल. तुम्ही बघताना तुमच्या पण सुटला असेल टायमाला. वा मित्रांनो, खरंच काय बोलतो तुम्ही आलात ना, हे ट्राय करायला मात्र विसरू नका. बाकी काय खाल्लं नाही चालेल, पण हे ट्राय करायला विसरू नका, खरं सांगतो. वा खरं खूप मजा आली उकडीचे मोदक खाऊन. आणि तांदळाच्यावरती जो पिठाचा जो लेयर आहे ना, ती बघू शकता मित्रांनो, कारण ती एकदम उकडलेली गेलेली आहे ना. आणि त्याच्यामध्ये जो हे गोडवा नारळाचा जो हे आहे आपला किसून जो केलेला असतो, आता मला काय एवढा माहिती नाही, पण बघू शकता याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. आणि जो खाण्याची जी मजा आहे ना खूप अलग आहे. वा. आणि तूप आहे गॅरंटेड, आणि तूप. तर चला मित्रांनो, आपण बघत असाल आता काय काय टेस्ट केला. आपण आता झुणका भाकरी खाल्ली, अजून उकडीचे मोदक होते ते पण बघत असाल तुम्ही, कोथिंबीर वडी होती, अजून आलू वडी होती, आपण असं काय भजी होती बटाट्याचे. असा भरपूर काय खाल्ला, पोटाट झाला आहे, खूप काय खाल्ला. आणि मित्रांनो सर्वांची चव तुम्हाला बोलू तर खूप म्हणजे घरगुती टाईप, आणि बोलतात ना एक चव असे महाराष्ट्रीयन फूड खायची, ती तो होती मित्रांनो. ती ह्याच मला हॉटेलमध्ये भेटली. आणि हॉटेल असलं तरी मित्रांनो रिजनेबल प्राईजमध्ये आहेत. मेन्यू पण तुम्हाला दाखवला. अजून भरपूर काय असे विषय आहेत ह्याच्या हॉटेलबद्दल, कारण की 3 वाजेपर्यंत अलग मेनू असतात भाज्यांमध्ये, आणि 3च्या नंतर म्हणजे 7 वाजता परत हॉटेल यांचं चालू होतं, तर 7 वाजल्यापासून आपण अलग मेनू म्हणजे बनवले जातात तिथं. तर ही चांगली एक गोष्ट आहे, म्हणजे एक दिवसाला आपण 2-2 भाज्या खाऊ शकतो. आणि खूप चांगलं होतं. चव पण आम्ही बघितली. उकडीचे मोदक मला स्पेशली खूप आवडले, कारण की तुपाची जी चव होती. आणि उकडीचे तुम्ही पण व्हिजिट करा मित्रांनो, भेट द्या हॉटेलला, कारण की तुम्ही आता गणपतीत शॉपिंग वगैरे काय असेल तर तुम्ही तुम्ही आता बाहेर रस्त्यावरती किंवा अशा हॉटेलमध्ये पण जात असाल तुम्ही खाता असं, पण इथं या मित्रांनो, इथे काय भेट द्या, म्हणजे तुम्हाला असा अंदाज येईल की आपण दर टाईम आलो तर इथंच खाऊ शकतो. मग अशा तुम्ही रिव्ह्यूज बघितला मित्रांनो, 30-30 वर्षापासून पण इथं लोक येतात खाण्यासाठी, चव घेण्यासाठी, कारण की त्यांनी जागा नाही चेंज केली मित्रांनो, त्यांनी हॉटेल हाच ठेवला.
आणि इथं त्यांचं बरे काम असेल, शॉपिंगला येत असतील लोक, तरी मित्रांनो हा त्यांनी हॉटेल एक ठेवलेलं आहे, कारण की त्यांना माहिती आहे महाराष्ट्र फूड खायची जी चव आहे. आणि मग अशी ते काका बोलले की कोकणी पद्धतीने टाईप पण बनवला तो इथं ती चव त्यांना भेटते. म्हणजे प्रत्येकाच्या तोंडाची अलग अलग चव असते ती त्यांना तिथं भेटते. तर मला पण आवडलं आहे फूड, सर्व खूप छान होते. जर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो तुमच्या पण एरियामध्ये जर स्टॉल असेल, असं काय हॉटेल्स वगैरे असेल ना, तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी ते जाऊन म्हणजे नक्की 100% प्रयत्न करेन ते जाऊन व्हिडिओ बनवण्याचा. म्हणजे लोकांना पण ह्याचं हेल्प होते ह्याच्यावरून. आणि आम्ही कुठं पण जातो, फिरतो. आता हा एक आपल्याला चांगला असा एक हॉटेल भेटला आपल्याला, श्रीकृष्ण भोजनालय. खूप छान आहे. तुम्हाला ॲड्रेस लिंक सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. अजून ह्याची म्हणजे ऑर्डर झोमॅटोवरून आणि स्विगीवरून पण होतात. तर तुम्ही तसा पण ऑर्डर करू शकता जर आसपास कुठं राहत असाल तर. ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.